इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज पहाटे कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील गायकवाड चाळीमधील एका रूममध्ये छापा टाकत 7 लाखांचा बेकायदेशीर सुगंधित पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मनीष कुमार यादव आपल्यासह 4 इतर आरोपींची टोळी तयार करून 5 जणांची टोळी मिळून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करत तो कल्याण, डोंबिवली व इतर परिसरातील पान टपरीवरती विक्री करत असून पोलिसांची चाहूल लागताच या आरोपीने आपला माल सदर ठिकाणी नेऊन पळ काढला असून या 5 जणांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी 2 विविध पथकं तयार केली असून ते पथक या आरोपींचा शोध घेत आहेत। काल रात्री मान्य DCP सरांकडनं इन्फॉर्मेशन आली की सरांना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली DCP सरांना की कोळसेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये विठ्ठलवाडी मंजुनाथ बिअर बारच्या मागे या ठिकाणी गायकवाड चाळीमध्ये अवैध गुटखा साठवणूक करून ठेवली व त्याची विक्री करतायत अशी बातमी सरांना मिळाली। सरांनी ती आम्हाला आदेश केला की तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा। त्या अनुषंगाने API पगारे, PSI चौरे तसेच PSI जाधव व यांच्यासह टीम यांनी जाऊन तिथे धाड टाकली रात्रीच आणि त्या ठिकाणी एकूण 7,06,000 रुपयाचा गुटखा, विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे। तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। त्या दरम्यान जेव्हा रेड केली त्यावेळेस आरोपी तिथून फरार झालेला आहे। त्याच्यामागे 2 पथक आम्ही पाठवलेले आहेत। सायंकाळपर्यंत त्यालाही अटक करू आम्ही। तो जो मेन मालक आरोपी आहे मनीष, त्याच्यासोबत अजून त्याचे 4 साथीदार मनीष कुमार श्यामकरण यादव याचा तो माल आहे, परंतु त्याला त्याचे 4 साथीदार आहेत। त्याच्यामध्ये इसरार आहे अहमद, विनोद गंगवानी, मुकेश आणि शिवम मदेशिया असे 4 त्याचे साथीदार आहेत, जे 4 मिळून हा व्यवसाय करतात आणि कोळसेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिममध्ये त्याचे पानटपऱ्यांवर जाऊन विक्री करतात। तरी त्यांना रात्री आमच्या अंमलदारांनी बातमीच्या आधारे व मान्य DCP सरांच्या मार्गदर्शनाने रेड केलेली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला, गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील कारवाई करीत आहोत।